यात बातम्या विस्तारानं. देशात आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. या वर्षात अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला असून डिजिटल पेमेंट व्यवस्था सुलभ आणि सुरक्षित करण्यात आली आहे. घेऊयात एक आढावा. 2026-27 या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असून त्याबरोबरच अनेक नवीन आर्थिक नियम आणि सुधारणा लागू झाल्या आहेत. सुमारे 6 दशकांपासून अस्तित्वात असलेल्या प्राप्तिकर कायद्याच्या जागी नवा प्राप्तिकर कायदा लागू झाला आहे. कर व्यवस्था अधिक सुटसुटीत पारदर्शक करावी या दृष्टीनं या कायद्यात नियम आणि अनुपालन अटी सुलभ करण्यात आल्या असल्यानं करदात्यांना त्याचा लाभ होईल. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया देखील आता क्लिष्ट न राहता अधिक स्पष्ट होईल. तसंच परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्डसाठी अर्ज करण्याबाबत किंवा त्यामध्ये बदल करण्याबाबतचे सुधारित नियम देखील अंमलात आले आहेत. बँकांकडून डिजिटल पेमेंटसाठीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित असावेत या दृष्टीनं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार देशातल्या सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच द्विस्तरीय प्रमाणीकरण निकष पूर्ण करणं अनिवार्य असेल. म्हणजेच कोणत्याही ऑनलाईन व्यवहारासाठी 2 वेगवेगळ्या टप्प्यांवर पडताळणी करावी लागेल. केवळ एका OTPवर व्यवहार पूर्ण होणार नाहीत. OTP बरोबरच आता पिन, बायोमेट्रिक किंवा डिव्हाइस ऑथेंटिकेशन आवश्यक असेल. हे बदल UPI, कार्ड पेमेंट्स आणि डिजिटल वॉलेट्स यासारख्या सर्व ऑनलाईन व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी लागू केले आहेत. केवळ मोठ्या रकमांनाच नव्हे तर लहान व्यवहारांवरही नवे सुरक्षा नियम लागू असतील. आर्थिक व्यवहाराची अचूकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी फेस ID, फिंगरप्रिंट स्कॅन किंवा आयरिस स्कॅन यासारख्या बायोमेट्रिक पद्धतींचा वापर देखील वाढवला जाईल. पॅनला आधारशी जोडलं नसल्यास पॅन निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. नवं पॅन कार्ड तयार करून घेण्यासाठी आधारखेरीज अन्य कागदपत्रही आवश्यक असतील. ATM, क्रेडिट कार्ड आणि ऑटो डेबिटच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. फास्टॅग KYC अनिवार्य होणार असून ते अपडेट न झाल्यास ब्लॅकलिस्ट किंवा डिॲक्टिव्हेट केलं जाण्याची शक्यता आहे. शेअर बाजारासाठी देखील काही बदल होणार आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे बदल केले आहेत. देशात आजपासून जनगणनेच्या पहिल्या